ANS न्यूज। सर्वप्रथम सर्वांना मी आता कालच हनुमान जन्मोत्सव झाला त्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि मुलांची एक तळमळ असते, सर्व वर्किंग मुलं आहेत। वॉर्ड क्रमांक 148 आणिकगाव इथे ही नगरसेवक चषक म्हणून आणिकगावच्या मुलांनी हे क्रिकेटचे सामने आज मुंबईतले सर्व खेळाडू इथे आज आलेले आहेत। आताच अंधेरी आणि चेंबूरचा सामना संपला। तर अशा प्रकारे मुलांनी इलेक्शनच्या वेळी मला सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी क्रिकेटचे सामने भरवतो, तर आपण म्हटलं तुम्ही करा, मी आहे तुमच्या पाठीमागे। आणि त्या पद्धतीने मुलांनी सुरुवात केली। तर असेच बरेच कार्यक्रम आहे। आम्ही निवडून आल्या आम्ही मंदिराचं अर्धवट काम होतं, जे शंकर मंदिर खूप जुनं आहे, तर तेही काम केलं, सुशोभीकरणाचं काम केलं। आणि आता वार्डातले काम आहे, गटारीचं काम असू दे, साफसफाईचे काम असू दे, किंवा शौचालयाचं पण मी आता लवकरच हे करणार आहे उद्घाटन। त्यासाठी परत पुन्हा विभाग प्रमुखांना यावं लागेल। आणि पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता पण सुरू केलेली आहे। आता लोकांनी एका विश्वासाने मला निवडून दिलंय, माननीय एकनाथजी शिंदे साहेब। तर मला असं वाटतं 100% समाजकार्य करतात। माननीय आमचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर म्हणायचे 80% समाजकार्य, 20% राजकारण। परंतु आता आम्ही सगळेजण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% समाजकार्य करतोय आणि वेळ मिळेल तेव्हा राजकारण करणार असं आम्ही ठरवलंय। आमचे नेते एक दक्षिण मध्य मुंबई माजी खासदार आणि शिवसेना सरचिटणीस माननीय राहुलजी शेवाळे साहेब, कामिनी वहिनी, अविनाश राणे, सुनीताताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमीच सगळ्या पद्धतीने काम करत असतो। बोलो संजय भाई, बोलो काजल भाई। ताई, कितना जरूरी है आज के डेट में? मैदानी खेल में बहुत कम लड़के जो यंग जो है उतरते हैं, और आज ताई ने इतना अच्छा नगर सेवक चषक का आयोजन किया है, क्या कहें? पहले तो हम आपके माध्यम से अंजलि ताई को नगर सेवक चषक का आयोजन करने के लिए धन्यवाद करते हैं, क्योंकि हम देख रहे हैं कि हमारे जो यंग बच्चे हैं वो अलग अलग चीज़ों में और गलत चीज़ों में डाइवर्ट हो रहे हैं। इस तरीके के खेल का आयोजन करने से हमारे लड़कों के उत्साह बढ़ती है, और वो जो गलत चीज़ों में डाइवर्ट होते हैं उससे वो इस तरीके से खेल के मैदान में जब उतरते हैं तो गलत चीज़ों से दूर रहने की एक पहल होती है। अभी जो बच्चे हैं ज्यादा करके यंग जनरेशन ताई मोबाइल में बिजी रहते हैं, उनको मैदानी खेल के लिए आज अच्छा ताई ने किया, मैं तो उनको भी धन्यवाद देना चाहूंगा। और आप भी हमेशा क्रिकेट के फैन रहे, क्या कहेंगे? देखिए, जो खेल हम अपने बचपन में खेला करते थे घर के बाहर निकल के, आज हम देख रहे हैं हमारे बच्चे और जो नेक्स्ट जनरेशन जिसको हम जेन ज़ी कह रहे हैं, वो ज़्यादातर गेम का मतलब उनके लिए फ़ोन में ही रह गया है, डिजिटलाइजेशन हो गया है। लेकिन जिस तरीके से ये छोटे छोटे टूर्नामेंट से छोटे छोटे खेल का आयोजन किया जाता है, चाहे वो पॉलिटिकल प्रतिनिधि के थ्रू हो या कोई सोशल वर्कर के थ्रू हो, सोशल रिफॉर्मर्स के थ्रू हो, इस तरीके से खेल के आयोजन को हमेशा हम प्रोत्साहन ही देते हैं, उसको हमेशा बढ़ावा देते हैं। और इसी तरीके से हम अपने बच्चों को गैजेट्स पे एक जगह से बैठने से रोक सकते हैं। और हम यही कोशिश हमेशा करते हैं कि जहाँ जहाँ खेल का आयोजन हो वहाँ पे हम उनको बढ़ावा देके उसको उतना ही उत्साह में उतना ही उसको प्रमोट करें, ताकि हमारा जो नेक्स्ट जनरेशन है वो भी मैदान में उतरे और सिर्फ गेम को मोबाइल और डिजिटल माध्यम से ना जोड़े। हमारे चैनल के माध्यम से जो लोग आपको देख रहे हैं, जो पेरेंट्स देख रहे हैं, जो बच्चे देख रहे हैं, उनको किस तरह का आह्वान या अपील करना चाहिए? हम यही अपील करना चाहेंगे कि बच्चों की स्क्रीन टाइम ज़्यादा से ज़्यादा कोशिश करके उसे कम किया जाए, क्योंकि हमने देखा है कोविड के टाइम में हमने अपने बच्चों को खुद गैजेट पकड़ाया था ताकि वो पढ़ाई कर सके। लेकिन अब पढ़ाई जब मैनुअल फॉर्म में आ गई है, वो छोड़ के हमारे बच्चे आज भी डिजिटलाइजेशन में बहुत गेम्स में और सोशल मीडिया नेटवर्क्स में फंसे हुए हैं। तो उससे जितना हो सके अपने बच्चों को बचाए, स्क्रीन टाइम को लिमिट की जाए। देर रात में हमारे बच्चे क्या कर रहे हैं या फ़ोन पे क्या कर रहे हैं उसकी जानकारी अपने पास रखना बहुत ज़रूरी है। थैंक यू। शिवसेनेचा नगरसेवक चषक 2026 हा या ठिकाणच्या नगरसेविका अंजलिताई नाईक यांच्या नेतृत्वामध्ये आयोजनामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या खेळाचं वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता ही तरुण पिढी जी फक्त मोबाईलवर लागून राहिलेली असते, परंतु ह्या मैदानी खेळांमुळे हे सर्व तरुण या मैदानाकडे येतात। काही खेळाडू खेळामध्ये भाग घेतात, पण त्याच्यापेक्षा जास्त खेळाडू जे आहेत या खेळाचा आनंद घेत असतात। आणि हीच एक पर्वणी या सगळ्या तरुणांना अंजलिताई नाईक यांनी दिलेली आहे। या ठिकाणचे आपल्या अनेक गावामधील सगळे तरुण मंडळी, आमचा इथला उपशाखा प्रमुख आहे भावेश पाटील,
त्याच्याबरोबर असलेली संपूर्ण टीम, युवा सेनेचे आमचे पदाधिकारी, या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी हा डे नाईट खेळ 3 दिवसासाठी या ठिकाणी होत आहे. आणि आज पहिला दिवस, आजचा अतिशय दिमागदार एंट्री या खेळाची सुरुवात झालेली आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी सुनीताई वैती आहेत, सचिन राक्षे, राशा मणिकम, इथच्या महिला शाखा प्रमुख खंडाळीताई आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन एक लोकप्रतिनिधी म्हणून अंजलीताईंचं काम या पूर्वीच्या टर्ममध्ये देखील बाजूच्या वॉर्डमध्ये अतिशय चांगलं झालेलं आहे. आणि प्रश्न असतो त्यांचं सांडपाणी वाहून जाणे, जे गटार आपण बघतो गटारामध्ये पाण्याचे लाईन्स असतात, त्यामुळे गटार स्वच्छ होत नाहीत, गटार वर्षानुवर्ष तसे तुंबून राहतात, त्याची दुर्गंधी पसरते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देणारा नगरसेवक असावा आणि तशाच प्रकारचं काम आमच्या अंजलीताई करत आहेत. आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही शिवसैनिक आहोत, हे बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे शिवसैनिक आहोत. आम्ही 80% समाजामध्ये लक्ष घालून त्यांची कामं सोडवून मग आमच्या निवडणुकीपुरतं आम्ही 20% राजकारण करतो. आणि ते राजकारण आमचं यशस्वी झालेलं आहे. आणि या अंजलीताईंच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला चांगल्या नगरसेवक मिळालेच आहेत. परंतु 147ला पण शिवसेनेचे नगरसेविका निवडून आलेत. त्यामुळे अंजलीताईंनी त्या ठिकाणी देखील जे काम चांगले केलं होतं त्याची पोचपावत्या त्या लोकांनी देखील शिवसेनेला दिलेली आहे. आणि या दोन्ही वॉर्डमध्ये हा शिवसेनेचा झंझावात अतिशय जोमाने डौलाने पुढे सुरू राहील. काय महिलांची मागणी होती की ताईने जसं मुलांसाठी आयोजन केलं तसं महिलांसाठी पण क्रिकेटचं आयोजन करावं, महिलांचे आरोग्य जे आहे ते चांगलं राहावं. आता नगरसेवक चषक 2026 आता जसं बोलतात तसं करतात, असं अंजलीताईंचं मंत्र आहे. जसं पुरुषांचं केलेलं आहे तसं महिलांचंही करणार, मला 100% गॅरंटी आहे. आणि ते करणार सुद्धा. म्हणजे त्यांचं तिथलं ना, एकदा बोली गेली ते करणार म्हणजे करणार काम. आणि पुढेही अजून आता 1 महिना 2 महिने आले, हे चषक भरवलं आहे 1 महिन्यामध्ये. अजून 5 वर्ष बाकी आहेत. नवीन नवीन जोडे बघूया आपण ताईंचे, आणि ते करणार 100%. आज सबसे पहले तो मैं वार्ड क्रमांक 148 की नगर सेविका सौ अंजलि संजय नाइक जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और आभार भी व्यक्त करना चाहता हूँ, क्योंकि जो हमारे युवाओं के लिए उन्होंने सोचा है कि युवा गलत रास्ते पे भटके नहीं और एक खेल के मैदान से जुड़े रहे और वो खेल के मैदान में युवा सरस रहे, इसका नेतृत्व आज 148 में अंजलिताई नाइक कर रही हैं. और उन्होंने एक क्रिकेट चषक का एक अच्छा इस परिसर में, शंकर देवल परिसर में एक अच्छा आयोजन किया है. मैं अंजलिताई का दिल से धन्यवाद देता हूँ कि ऐसे ही वार्ड में हर जगह ऐसे चषक का आयोजन करते रहे. और जो भी भारतीय जनता पार्टी का मंडल अध्यक्ष होने के नाते जो भी सहयोग लगेगा उनको करूँगा. और आज उन्होंने मुझे इस चषक में आमंत्रित किया, बुलाया, मैं दिल से उनका धन्यवाद देता हूँ. और युवाओं से यही अपनी आह्वान करता हूँ अपनी तरफ से, एक खेल के मैदान में आप लोग खेलो और आने वाले दिनों में हर खिलाड़ी का एक भविष्य होता है भारत में. जो भी तो हर खिलाड़ी का भविष्य उज्जवल रहे, क्रिकेट में, कबड्डी में, चाहे कुछ भी खेल में. यही भारतीय जनता पार्टी की तरफ से और अपनी तरफ से सभी खिलाड़ियों को शुभकामना देता हूँ. काम आहे, चांगला आहे आणि सुरुवात झालेली आहे. काय सांगणार आहे तर ताई, आता सेकंड इनिंग आहे, काय वाटतं तुम्हाला? थर्ड इनिंग पण मारली आहे. मी तर बोलते थर्ड इनिंग मारल्यासारखीच आहे, आजच मारली म्हणून. कारण त्यांचे कामं एवढे चांगले आहेत ना, खूप कामं करतात आणि जोराने करतात. आता त्यांना निवडून 1 महिना झाला नाही तर त्यांनी इतके कामं केले. महिलांचे जे पैसे अडकले होते लाडक्या बहिणीचे, सर्व बहिणींचे काल पैसे आले. सगळ्या बहिणी आनंदाने बोलतात. जे ताईंनी जे लाडक्या बहिणीची KYC केली, सर्वांना पैसे आले. आणि मला गॅरंटी आमच्या नगरसेविकाची की दुसरा चषक आज पुरुषांचा केला तर दुसऱ्या महिलांचा पण लवकर लावतो. काय वाटतं महिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी ताई प्रयत्न करणार? भरपूर करत आले आणि करत करणारच. महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी भरपूर आतापर्यंत काय केलं आणि पुढे पण करणार ते. थँक्यू ताई.